जवळजवळ यशस्वी झालेलं आहे. हे सगळे ट्रेंड्स आहेत, पण जसं सांगितलं 2:30-3 वाजता जे ट्रेंड्स असतात ते जवळजवळ ते नंतर निकालामध्ये परिवर्तित होतात. असं दिसतंय. नॅशनल अपडेट्स अस्फान शेख देत आहेत. शिवानी, अस्फान शेख कडून जी माहिती आलेली आहे आपल्याला ती अशी आहे की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना शरद पवारांनी दूरध्वनी केलेला आहे. सत्तेचं गणित जमतं का? शेवटच्या टप्प्यामध्ये समजा हे ट्रेंड्स जे दिसत आहेत आणि 10-15 जागांचा जर पुन्हा काही फरक पडला, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की बाजी पलटलेली दिसते. जिंकणारा उमेदवार हरतो, हरणारा उमेदवार जिंकतो, असं जर काही झालं तर साधारणतः सगळेजण आता म्हणजे 2 वाजताची वेळ ही अशी असते की जे गणित सारी पाठावर खूप बहुमत मिळालं तर ठीक आहे, पण मला असं वाटतं इंडिया आघाडीला कुठेतरी असं वाटत की आपण काही सांगता येत नाही. काय शेवटी लोकशाही हा आकड्यांचा खेळ आहे. माझे 12 तुझे 15 तू मुख्यमंत्री, माझे 17 तुझे 15 मी मुख्यमंत्री. आता सगळे लोक गणितार्थी लक्ष आहे की प्रत्येक एक एक जागा इकडे तिकडे झाली तरी गणित जर असं होणार असेल तर आतापासून जे फोनाफोनीचे बातम्या येत आहेत, त्याला फोन केला त्यांनी, याला फोन केला काय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन चंद्राबाबू नायडू यांच्या संपर्कात आहे. पण आता संपर्कात पण चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण आणि मुळात भाजप अशी ती निवडणूक लढवली होती. ही अशा आघाड्या मोडू शकतात ना, निवडणूक पूर्व आघाड्या, निवडणुकोत्तर आघाड्या. हा काही नियम नाही की तुम्ही, कारण जगमोहन तशी इंडिया आघाडीत नव्हतेच. त्यामुळे चंद्राबाबू नायडू बद्दल तसं काही इंडिया आघाडीचा राग लोभ त्याचे कारण नाही. आणि असा एक काळ होता ना की ज्या चंद्राबाबू नायडूंची जेव्हा सत्ता होती तेव्हा शरद पवार सत्तेत होते. हो, असा एक काळ ऑलमोस्ट समकालीन आहे. टीडीपी होतेच ना, युपीए मध्ये टीडीपी होता. हो, चंद्राबाबू नायडू तर एनडीए मध्ये पण होते, कन्व्हेनर होते, ते कन्व्हेनर होते वाजपेयींच्या काळात. त्याचा बालयोगी राष्ट्र सभापती टीएमसी बालयोगी हेलिकॉप्टर मध्ये ज्यांचं ते अध्यक्ष होते. जेडीयू नेता केसी त्यागीने असं म्हटलेलं आहे